नमस्कार मंडळी, मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं या भागामध्ये मनापासून स्वागत करते. आजचा हा जो पदार्थ आहे ती म्हणजे एक औषध आहे आणि हे घरगुती औषध आहे जे आईच्या बटव्यातनं आलेलं आहे. तर आपण नेहमीच म्हणत असतो आजीचा बटवा, आईचा बटवा. तर तो हा आईचा बटवा आहे आणि ती लहानपणी आम्हाला अशी ही गोळी करून द्यायची. तर ही गोळी एकदम गमतीदार गोळी आहे. जितकी दिसायला आकर्षक दिसते तितकी खायलाही चटपटीत आणि छान लागते आणि मुख्य म्हणजे ही औषधी गुणयुक्त आहे. एकदम रामबाण उपाय आहे कारण सर्दी, खोकला, ताप, कणकण, घसा खवखवणं अशा छोट्या-मोठ्या ज्या कुरबुरी आपल्या हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात अशा कुठल्याही ऋतूमध्ये किंवा ऋतू बदल होत असताना होत असतात, त्यावेळेला या गोळीचा फार उपयोग होतो आणि असे हे घरगुती औषधोपचार आपण आधी करत असतो. तर त्यातलाच हा प्रकार आहे. तर आपण बघूया कसा करायचा. याच्यासाठी मी ऑर्गॅनिक अर्थात सेंद्रिय हळदीची पावडर घेतलेली आहे, पूड घेतलेली आहे. त्यानंतर ती 3 टेबलस्पून आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर घेतली ती 1.5 टेबलस्पून घेतली आहे. त्याच्यानंतर थोडासा गूळ घातलेला आहे, तो साधारण 6 चमचे वगैरे असेल. तो चिरलेला आहे त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये घालते. याच्यात अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी मिरपूड मी घातलेली आहे. तर ती अवश्य घाला. छान स्वादही येतो आणि उपयुक्तही ठरते. मिक्सरमधनं थोडं फिरवून घेतल्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे तूप घातलेलं आहे. तर याच्यामध्ये जे आपण जिन्नस वापरतो ते औषधी म्हणून वापरतो आहे. त्यामुळे ते उत्तम दर्जेदार घेणं फार महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे हळद छान दर्जाची घ्या, गूळ चांगल्या दर्जाचा घ्या आणि ते घेतल्यामुळे आपल्याला जो फायदा होणार आहे तो अतिशय चांगला होणार आहे. त्यामुळे अशा ह्या तूप घातल्यानंतर छोट्या-छोट्या गोळ्या करायच्या. एकदम सुंदर दिसतात, झटपटही होतात आणि टिकतातही. तर त्या तुम्ही अशा छोट्याशा बरणीत भरून ठेवू शकता आणि असा हा आपल्या आई, आजी, मावशी सगळ्यांकडनं आलेला जो वारसा असतो आणि असे हे घरगुती जे प्रकार असतात औषधांचे ते आपल्याला छोट्या-छोट्या आपल्या या दुखण्या खुपण्यातनं बरं करत असतात आणि मुख्य म्हणजे कधी-कधी आठवणीतनं आधारही देत असतात. तर नक्की ही गोळी करून बघा. ही सुंठ हळदीची गोळी फार उपयुक्त ठरते. एकदम रामबाण उपाय आहे. नक्की ट्राय करून बघा. करून बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आंबट, गोड, तिखट कशाही चालतील आणि त्याबरोबरच आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे चॅनल आहे मराठी किचन इन अमेरिका. जाणीजे यज्ञकर्म.